हॅलो फ्रेंड्स, क्रिएटिव्ह प्रांजल या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत. तर 22 जानेवारी 2024 आपल्या सर्व भारतवासियांसाठी अत्यंत अभिमानाचा आणि गर्वाचा असा दिवस. अयोध्या येथील श्रीराम मंदिरामध्ये श्रीरामांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना करण्याचा दिवस. संपूर्ण भारतवासियांसाठी हा दिवस कुठल्याही सणापेक्षा कमी नाही आहे. मागील कितीतरी दिवसापासून आपण सर्व ज्या दिवसाची वाट पाहत होतो तो दिवस फायनली आलाय. परंतु तो आनंद साजरा करण्यासाठी प्रत्येकालाच अयोध्या येथे जाणं शक्य नाही. तर प्रत्येकजण आपल्या जवळील राम मंदिरामध्ये जाऊन आपण श्रीरामाचे दर्शन घेऊन आपला आनंद साजरा करणार आहोत. तर आम्ही सुद्धा त्यासाठीच निघालेलो आहोत. प्रभू श्रीरामचंद्र 14 वर्ष वनवासामध्ये असतानाच त्यांच्या पदस्पर्शाने पावन झालेली भूमी म्हणजेच रामदरा हे ठिकाण आमच्यापासून जवळ आहे. तर आम्ही निघालेलो आहोत रामदरा येथे प्रभू श्री रामचंद्र यांच्या दर्शनासाठी. तर आपण मंदिराच्या कमानीपाशी आलेलो आहोत. आपण पाहू शकता छान अशा भगव्या रंगाच्या पताका इथे लावलेल्या आहेत आणि 22 तारखेच्या कार्यक्रमाची एकदम जल्लोषात इथे तयारी सुरू आहे. तर 22 तारखेच्या कार्यक्रमासाठी मी का म्हणते तर कारण आज 21 तारखेला आम्ही इथे आलेलो आहोत. 22 तारखेला इथे खूप जास्त गर्दी असणार आहे. त्यामुळं आम्ही आदल्या दिवशीच इथे आलेलो आहोत जेणेकरून हे मंदिर आणि इथलं स्थळ मला तुम्हाला व्यवस्थित व्हिडिओद्वारे दाखवता येईल. तर पाहू शकता उद्याच्या म्हणजे 22 तारखेच्या कार्यक्रमासाठी खूप प्रशस्त अशा पार्किंगची व्यवस्था इथे केलेली आहे. आज संडे असल्यामुळे आजसुद्धा इथे भरपूर अशी गर्दी आहे. तर पार्किंगमध्ये आम्ही थांबलेलो आहोत. पाहू शकता मी तुम्हाला एकदा पार्किंग दाखवते पूर्ण. खूप प्रशस्त असं पार्किंगची इथे व्यवस्था केलेली आहे जेणेकरून उद्याचा कार्यक्रम छान असा पार पडला जावा. तर या ठिकाणी म्हणजे मंदिराच्या थोडंसं जवळ 2 व्हीलर पार्किंगची व्यवस्था केलेली आहे. 4 व्हीलर पार्किंग हे जरा मंदिरापासून साईडला लांब ठेवलेलं आहे जेणेकरून गर्दी होऊ नये. तर चला जाऊयात पुढे. पाहू शकता इथे मंदिराच्या परिसरामध्ये पूर्ण यात्रेचं स्वरूप आलेलं आहे. भरपूर अशी गर्दी आहे आणि उद्या 22 तारखेला तर इथं अगदी पाय ठेवायला पण जागा नसणार आहे, एवढी गर्दी असणार आहे. तर मंदिराच्या मेन कमानीपाशी आपण आलेलो आहोत आणि इथूनच आपल्याला आतमध्ये एंट्री करायची आहे. पाहू शकता किती सुंदर असं बाहेरूनच डेकोरेशन दिसतंय. तर हे आहे रामदऱ्यातील राम मंदिर. पाहू शकता खूप सुंदर असं हे मंदिर आहे. निसर्गाच्या कुशीमध्ये आणि एकदम पाण्याच्या मधोमध हे मंदिर आहे. त्याच्यात मंदिराच्या चारही बाजूने पाणी आणि पाण्याच्या मध्यभागी हे मंदिर आहे. तर इथून आता आपण राम मंदिरामध्ये एंट्री करणार आहोत आणि पाहू शकता रामाचे छान छान असे पोस्टर इथे लावलेले आहेत. ठिकठिकाणी असे पोस्टर लावलेले आहेत. तर आपण बाहेरून राम मंदिर पाहिलेलं आहे आणि आता आपण आतमधून पाहूयात
आपले हे रामदऱ्यातील राम मंदिर. इथे पाहू शकता या मुलीने श्रीरामांची किती छान अशी रांगोळीतून प्रतिकृती तयार केलेली आहे. खूप सुंदर अशी रांगोळी इथे काढत आहे आणि ही उद्याच्या म्हणजे 22 तारखेच्या कार्यक्रमाची तयारी चालू आहे. तर हा आहे या मंदिराचा मेन गाभारा आणि गाभाऱ्याच्या समोरच खूप मोठा असा नंदी आहे आणि त्याच्या पाठीमागे शंकर पार्वतीची मूर्ती आहे. खूप सुंदर असं मंदिर आहे हे. तर चला आता आपण आतमध्ये जाऊयात आणि प्रभू श्री रामचंद्रांचं दर्शन घेऊयात. तर आतमध्ये फोटो आणि व्हिडिओ काढू देत नव्हते, त्यामुळे मला व्यवस्थित व्हिडिओ काढता आला नाही, पण तरी पण मला जमेल असं मी काढण्याचा प्रयत्न केला आहे. तर इथे मध्ये जो आहे तो आहे गाभारा, जो मेन मंदिराचा गाभारा आहे. तिथे मूर्ती आहे राम, लक्ष्मण आणि सीता यांची. तर मला इथे व्हिडिओ नाही काढता आला, त्यामुळे मी इथे फोटो ॲड करते आहे. आणि आता आम्ही आलो आहोत दर्शन घेऊन इथे मंदिराच्या बाहेर. तर मंदिराचा जो मधला मेन गाभारा आहे तो पूर्ण असा जुन्या दगडी बांधकामामध्ये आहे आणि साईडला जे आहे ते नवीन बांधकाम झालेलं आहे. आणि हा जो आहे तो मधला मेन गाभारा आहे, जो पूर्वीपासून जुना जो गाभारा असतो तो आहे हा दगडी. आणि त्यावरती छान छान अशा आणि या पूर्ण मंदिरामध्ये साईडला अशा छोट्या छोट्या वेगवेगळ्या देवांच्या मूर्त्या कोरलेल्या आहेत. खूप सुंदर असं इथले मंदिर आहे आणि इथलं वातावरण अतिशय प्रसन्न असं होतं. मेन मंदिराच्या साईडलाच एक छोटंसं कालिका देवीचं असं मंदिर आहे. तर हे जे महाराज आहेत ते या मंदिराचं पूर्ण सगळं पाहायच्या अगोदर आणि यांनी ते जिवंत समाधी घेतलेली आहे, त्यामुळे ते यांचं छान असं छोटंसं मंदिर बांधलेलं आहे आणि ते सुद्धा फुलांनी छान असं डेकोरेट केलेलं होतं. महंत श्री मंगलपुरी महाराज असं या महाराजांचं नाव आहे, ज्यांनी इथे जिवंत समाधी घेतलेली आहे. तर त्याच्यानंतर आम्ही गेलो मंदिराच्या पाठीमागच्या भागामध्ये, जिथे मुलांना खेळण्यासाठी छान अशी जागा आहे. एक असे हरिण वगैरे डुप्लिकेट मांडलेले आहेत आणि लोकांना बसण्यासाठी जागा आहे. लोक छान इथे बसत होती, लहान मुलं खेळत होती. खूप मोठी अशी इथे जागा आहे ही. छान वडाची मोठमोठी झाडं आहेत, त्यामुळे भरपूर अशी सावली आहे इथे आणि लोक झाडाखाली बसत होते, मुलं खेळत होती छोटी इकडे तिकडे. मंदिराच्या पाठीमागून पहा, हा मंदिराचा देखावा किती सुंदर दिसत आहे. म्हणजे जे मंदिराचे प्रतिबिंब आहे ते पाण्यामध्ये पडलेलं आहे आणि खूप सुंदर असं हा देखावा दिसत आहे. मंदिराच्या चारही बाजूनी पाणी आहे आणि मध्ये मंदिर आहे. खूप सुंदर असं हे राम मंदिर आहे. तर पाहू शकता लोक इथं छान फोटो वगैरे काढत आहेत, कारण ह्या पॉईंटवरून फोटो खूप छान निघत होते, कारण पाठीमागं पूर्ण मंदिराचा देखावा फोटोमध्ये निघत होता. त्यामुळं ह्या पॉईंटला लोक फोटो वगैरे काढत होते. आणि इथे भजनाचे वगैरे कार्यक्रम चालू होते, भजनी मंडळ आलेली होती.
तर रोज इथे वेगवेगळे असे मंडळ येतात भजनाचे आणि भजनाचे कार्यक्रम रोज चालू असतात इथे. तर त्याच्यानंतर आम्ही निघालेलो आहोत महाप्रसाद घेण्यासाठी. तर इथे महाप्रसादातसुद्धा खूप छान असं आयोजन केलेलं होतं आणि येणारे सर्व लोक महाप्रसादाचा आनंद घेत होते. तर पाहू शकता इथे सगळे लोक असे ठिकठिकाणी बसून महाप्रसादाचा आनंद घेत आहेत. आणि या ठिकाणी पिण्याच्या पाण्यासाठी मोठी पाण्याची टाकी पण आहे, जलकुंभ म्हणून. तर लोक इथे हात धुण्यासाठी आणि पाणी पिण्यासाठी याचा वापर करत होते. तर आम्ही सुद्धा इथे महाप्रसाद घेतलेला आहे आणि महाप्रसादामध्ये सांबर भात आणि गव्हाची लापशी बनवलेली आहे. तर पहा ही आमची सगळी गँग आहे, जे आम्ही सोबत गेलेलो होतो. तर सगळे महाप्रसादाचा आनंद घेत आहेत आणि आमचा रिवाजसुद्धा इथे बसलेला आहे. आणि इथे आतमध्ये सगळी बांबूची बेटं आहेत. खूप सारी बांबूची इथं बेटं आहेत आणि लोक इथे बसून जेवण करत होते, फोटो काढत होते. तर पाहू शकता बांबू, ही बांबूची झाडं आहेत, ज्याला बांबूची बेटं असं म्हणतात. बांबू पाहू शकता, हे बांबू आहेत आणि तेच बांबूच्या बेटांच्या साईडलाच एक खूप मोठा असा हत्ती आहे, जे एक खोटा हत्ती इथे ठेवलेला आहे बस शोसाठी. आणि छोटी मुलं वगैरे खूप आवडीने हा हत्ती पाहत होते आणि या हत्तीसोबत फोटो वगैरे काढत होते. तर आम्ही आता घरी निघालो आहे आणि पाहू शकता लोक अजूनही येत आहेत आतमध्ये. तर साधारणपणे 5 वाजलेले आहेत. तर आम्ही दुपारी 2 वाजता इथे आलो होतो. तर 5 वाजलेत आता. 2-3 तास इथे वेळ कसा गेला कळला नाही. आणि पाहू शकता लोक अजूनही येत आहेत, गर्दी आहे भरपूर. तर तुम्हाला हा रामदारा कसा वाटला नक्की कळवा आणि या साईडला कधी आला तर आवर्जून भेट द्या. तुम्हाला सुद्धा हे मंदिर खूप आवडेल.